मी उपहासानं म्हणत नाही, पण खरंच डॉक्टरांना सुद्धा आता वाय दर्जाच्या सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्याची वेळ तुम्हा डॉक्टरांवर आली आहे का? माझं तर असं म्हणणं आहे हम्म. की डॉक्टरांना वाय नाही झेड प्लस सिक्युरिटी द्यायला चालू झाली पाहिजे. आता म्हणजे असे कमांडो प्रत्येक बाजूला डॉक्टरांना आणि मग ऑपरेशन करताय डॉक्टर, असं म्हणताय तुम्ही? हो, आता प्रत्येक डॉक्टरांना एक झेड प्लस सिक्युरिटी घेऊन सोबत फिरावं लागेल. प्रत्येक खोपडीत जाताना एक गनमॅन सोबत घेऊन फिरावं लागेल. ते सरकार पुरवेल असं आम्हाला वाटतं किंवा पैसे स्वतःच्या पैशाने डॉक्टरांना लागेल झेड प्लस सिक्युरिटी सुद्धा पुढच्या वेळेस असं वाटायला लागलं. हम्म. आणि ही गोष्ट नवीन नाहीये की प्रत्येक ठिकाणी दर आठवड्याला काही ना काही घटना घडतायत. प्रत्येक ठिकाणी असं हो. वाटतं की आम्ही डॉक्टरांना मारलं म्हणजे आमचं साध्य झालं. तुम्ही डॉक्टरांना मारून काही साध्य होणार नाही. तुम्ही विचार नाही करत की तुम्ही डॉक्टरांना मारून जे ऑलरेडी 100 लोक तिथे ऍडमिट झालेले आहेत त्यांचं नुकसान होतंय. की तुम्ही डॉक्टरांना मारलं म्हणजे तुम्ही खूप मोठी गोष्ट झाली, खूप मोठं आम्ही साध्य करून घेतलं असं होत नसते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की जर पॉलिटिशियनच लोक जर डॉक्टरांवर अटॅक करणार असेल तर मग बाकीच्या लोकांनी करायचं काय? डॉक्टरांनी करायचं काय? जायचं कोणाकडं? आणि अजून एक गोष्ट म्हणजे सिक्युरिटी गार्ड्स लोकांना पॉलिटिशियन लोकांना थांबवायची परवानगी नाही आणि ते थांबवू शकत नाही. कारण ते यंत्रणेशी बांधले यंत्रणेशी बांधले त्याच्यामुळे ते काहीच करू शकत नाही. एक तर ती गोष्ट. आणि सिक्युरिटी गार्ड असले सुद्धा 4 लोक 5 लोक ओपीडी मध्ये येऊ शकतात. ही पण मोठी गोष्ट आहे. 4 लोक 5 लोक पॉलिटिशियन घेऊन त्यांचे गुंडे सोबत येऊ शकतात आणि महिला डॉक्टर, महिला नर्सेस आणि ते सोडून सुद्धा तिथला जो मेल डॉक्टर होता त्याला आता तुम्ही बघितलं नाही किती शिवीगाळ केली. शिवीगाळ तुम्ही म्हणजे तो ऑडिओ जो बघितला तुम्ही, तो ऑडिओ सोबतचा जो व्हिडिओ बघितला असेल त्यात किती शिवीगाळ आणि त्याला सुद्धा धमकी देण्यात आली की तू बाहेर भेटल्यावर तुला बघतो काय करू. तर आजचं जर डॉक्टरांना ओपीडी मध्ये घटनानंतर म्हणतात की बाहेर भेट आम्ही तुझ्यावर काय करू, तर विचार करायची गोष्ट आहे की तो बाहेर सुद्धा फिरेल का? ठीक आहे. अतुल लोंढे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, जेव्हा ह्या सगळ्याबद्दलची माहिती काढली तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये जी सुविधा असायला हवी होती ती सुविधा तिथं NICUची नव्हती अशा प्रकारची माहिती आली. डॉक्टरांनी त्याच्यासाठी सांगितलं की तुम्ही दुसरीकडे जा. पण एका बाजूला ज्यांनी ती व्यवस्था उभी करायला हवी होती ती जबाबदारी नगरसेवकांच्या लोकप्रतिनिधींचीच आहे. एका बाजूला आपली जबाबदारी झटकणं सुद्धा आहे यातलं, आणि एक सॉफ्ट टार्गेट म्हणून डॉक्टरांना टार्गेट करणं हे सुद्धा आहे. तुम्हाला काय वाटतं, ही कुठली मानसिकता आहे? हे कशामुळे असं होतंय आणि या सगळ्याला उपाय काय वाटतो तुम्हाला? हे आता विलास, आपण ही घटना काही पहिल्यांदा पाहिली असं नाही. हा. मला याच्यात सर्वात जास्त जबाबदार एकनाथराव शिंदे वाटतात. हम्म. जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, अनेक वर्ष मंत्री आहेत, आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पक्षाच्या एखाद्या मोठ्या नेत्याकडनं किंवा कॉर्पोरेटरकडनं ही घटना पहिल्यांदा घडते असं नाही आहे. हम्म. तुम्हाला संजय गायकवाड आठवतो का? त्यांनी एका वेटरला पंच केला होता. बॉक्सर म्हणजे आपली ताकद जे आहे ते एक अतिशय कमजोर व्यक्तीवर त्यांनी आपली ताकद दाखवली होती. ते सुद्धा महाराष्ट्राने पाहिलं. एकनाथराव शिंदेनी त्यांच्यावर पक्ष म्हणून कायदा आपलं काम करेल, कायदा आपलं काम करेल, तुमच्यासारखे लोक त्याच्यावर दबाव निर्माण करतील, कारवाई पण होईल, तो भाग वेगळा आहे. पण पक्ष प्रमुख म्हणून आणि पक्षातला एक नेता, आमदार, दुसऱ्या तिसऱ्या टर्मचा आमदार असं कृत्य करतो, त्याच्यावर एकनाथराव शिंदेनी काय कारवाई केली? संतोष बांगर यांनी पत्रकाराला मारलं. काय कारवाई केली? एकनाथराव शिंदेनी काय कारवाई केली? रमेश म्हात्रे यांनी ज्या पद्धतीने डॉक्टरांना मारलं, जबाबदारी इन्फ्रास्ट्रक्चरची तुम्ही किती बजेटमध्ये त्यांनी सांगितलं का की बजेटमध्ये आम्ही महानगरपालिकेच्या किती प्रोव्हिजन आम्ही ही आरोग्यासाठी करतो? लोकसंख्या वाढली आहे, गरिबी वाढलेली आहे, असमानता श्रीमंत गरिबातली मोठी वाढलेली आहे आणि भार जो आहे तो स्वाभाविकपणे सामान्य रुग्णालय जे आहेत शासकीय, मग ते कॉर्पोरेशनचे असो, जिल्हा परिषदचे असो किंवा मग राज्य शासनाचे असो, केंद्र शासनाचे असो, याच्यावर तो भार येणार आहे. याचं असेसमेंट करून आपण आरोग्यावरच्या तरतुदी वाढवल्या आहेत का? तर त्याचं उत्तर नाही आहे. 4% गेलेली तरतूद जी आहे ती केंद्राचं सांगतो मी तुम्हाला, ती 2.5% खाली आलेली आहे. आणि त्याचा जो परिणाम आहे तो सगळा डॉक्टरांवर बोजा येतो. दुसरी गोष्ट, जे खाजगी रुग्णालय आहेत, खाजगी रुग्णालयामध्ये ज्या पद्धतीचं बिल येतं, आता इथे मार्टचे डॉक्टर बसले शुभम दुगमवार, त्यांनी पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ज्या पद्धतीचं बिल घेतलं जातं त्याच्यानंतरचा जो रोष आहे तो रोष तर पॉलिटिशियनला पण झेलावा लागतो. आम्हाला म्हणावं लागतं, डॉक्टरांना फोन करावा लागतो की एवढं बिल कसं बाबा.
आता मी तुम्हाला सांगतो, मी आता उद्या प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे, पण आता हा मुद्दा इथे आलाच आहे तर मला हा मुद्दा काढावासा वाटतो. इथे नवनाथ पण बसले, नक्कीच मुख्यमंत्र्यांना सांगतील, कारण नागपूरची गोष्ट आहे. आमच्या इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. एम्स मधनं अशा गाईडलाईन्स आहेत सगळ्या याला, की जेनरिक मेडिसिनच दिलं पाहिजे, राईट? बरोबर. जे जे ज्या फार्मसीज या जे सुपर स्पेशालिटी किंवा जीएमसी या शासकीय रुग्णालयांमध्ये आहेत, तिथे जेनरिक मेडिसिनच प्रिस्क्राईब केल्या पाहिजे, ज्याच्या किमती ह्या 90% कमी आहे. हो. 90% कमी आहे. म्हणजे तिथे 500 रुपयाचं मेडिसिन जे आहे ना, ते 50 रुपयात मिळतं जेनेरिक, पेटंट नसल्यामुळे. ते तिथे जेनेरिक न विकता तिथे सरळ सरळ जे आहे ते रेग्युलर पेटंटेड मेडिसिन विकलं जातं. 50 रुपयावरून 500 रुपये घेतलं जातं. कुठे कुठे इथे पण लोकांचा संयम सुटतो ना विलास. अगदी खरं. नाही, आवडत मी सांगतो ना, विचारणार आहे ऐकून घ्या ना त्याच्याबद्दल. विलास, आधी ऐका ना. आधी ह्या मारकुड्या मुजोर नगरसेवकाची शाळा घेऊ, नंतर त्याच्याबद्दल बोलू. त्याच्याबद्दल पण बोलणार आहोत आपण. नाही, मला असं वाटतं की एकनाथराव शिंदेची जबाबदारी जास्त आहे हम्म. आणि ती जबाबदारी अशी आहे की त्यांनी त्याला पक्षातून काढलं पाहिजे किंवा त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. पहिली गोष्ट, त्यांनी आपल्या स्वतःच्या स्तरावर काही कारवाई केली आहे का? मी तुम्हाला 3 उदाहरणं दिले. 3 उदाहरणांमध्ये एकनाथराव शिंदेंनी कुठलीही अशा पद्धतीची कारवाई केली नाही. माझी अशी सुद्धा माहिती आहे, रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या सीओवर बीजेपीच्या नगरसेवकांनी हात उचललाय काल. त्याच्यावर एफआयआर झालेला अशी माझी माहिती आहे. मला एकाच पत्रकाराने सांगितलं. मी एकदम एंडॉर्स करत नाही, पण अशी माहिती आहे, ती कन्फर्म करावी, कारण एफआयआर झालेला असं अशी पण माहिती येते आहे. ही सातत्याने हे जर वाढत राहिलं तर आपण मूळ प्रश्न कशामध्ये आहे, मूळ समस्या कशामध्ये, ते सोडून देऊ आपण. आणि मग ह्याच सगळ्या गोष्टी ज्या आहे की यांच्यावर एफआयआर झाला पाहिजे, त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले, त्याच्यामध्ये डॉक्टर इन्व्हॉल्ड आहे, सर्टिफिकेट दिल्याशिवाय तर ऍडमिट करून घेता येणार नाही. त्यांनी अटक जी आहे ती टाळलेली आहे. या सगळ्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या आहेत, पण आमच्या स्तरावर आम्ही काय कारवाई करतो हे पण तितकंच महत्वाचं आहे ना विलास. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. मी डॉक्टर शुभम यांना त्यात आपल्या दुसऱ्या मुद्द्यावर आपण जाऊया. खरं तर तुम्ही येण्याच्या आधी डॉक्टर अजू वाघमारेंना मी तोच प्रश्न विचारला होता की तुम्ही कारवाई करणार का, पक्ष म्हणून तुम्ही कारवाई करणार आहात का? आणि डॉक्टर, हे तुम्ही नेत्यांपर्यंत पोहोचवा. एकावर कारवाई केली तर दुसरे पुन्हा अशा प्रकारची मुजोरी करणार नाहीत. पक्षाची बदनामी त्याच्यामुळे होणार नाही. तुम्ही इतकं मोठं काम करताय सगळं वैद्यकीय क्षेत्रामध्ये, आणि अशा लोकांमुळे त्याच्यावरती काय म्हणतात त्याला, डाग बसतो. त्यामुळे अशा लोकांवरती कारवाई करणं तितकंच गरजेचं आहे. डॉक्टर विलासजी 100% त्यांच्यावर कारवाई करणार. आणि माझे मित्र अतुल लोंढे जे म्हणत होते की बाकीच्यांवर कारवाई झाली की नाही, तर बाकीच्यांना सगळ्यांना वॉर्निंग्स, लास्ट वॉर्निंग देण्यात आल्यात. याच्यानंतरची जर कारवाई असेल तर ती कारवाई फार कठीण आणि गंभीर असेल असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. म्हात्रेचं जे काम आहे याच्यावर तर 1,00,000% कारवाई पक्षाकडून केली जाईल, असं पक्षाचा मुख्य सहप्रवक्ता म्हणून मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला ती कारवाई झालेली ही बघायला पण मिळेल. त्याच्यामुळे असं काय नाहीये की आम्ही हवेत बोलतोय. आम्हालाही तेवढाच राग आलाय जेवढा जनतेला आलाय, जेवढा बाकीच्यांना आलाय, कारण शेवटी मी पण डॉक्टर आहे. या प्रकारच्या गोष्टी होता कामा नयेत. तेच आम्ही सांगतोय ना, आम्ही या प्रकारच्या गोष्टी श्रीकांत शिंदे साहेबांनी सांगितलं, कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाही. एकही मिनिट अशा प्रकारच्या गोष्टीला आम्ही थारा देत नाही आहोत. मेडिकल क्षेत्रामध्ये आज एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय किंवा श्रीकांत शिंदे फाउंडेशन जे काम पूर्ण महाराष्ट्रात करतंय, एवढं मोठं काम दुसऱ्या कुठच्या पक्षाच्या नेत्यांनी केल्याचं मला अजून तरी माहित नाहीये. त्याच्यामुळे एवढं मोठं काम आम्ही ज्यावेळी मेडिकलमध्ये करतो, मेडिकलमध्ये काम करत असताना शिंदे साहेबांनी 450 कोटी रुपये त्यावेळी दिले, ज्यावेळी उद्धव साहेबांकडून फक्त 3.5 कोटी रुपये 2-2.5 वर्षामध्ये गेले. त्याच्यामुळे एवढं मोठं काम आम्ही जे करतोय, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत कोणालाही पाठीशी घालायचं नाही आणि या परिस्थितीमध्ये आम्ही घालणारही नाही. आमचं